नमस्कार, तुमचं स्वागत आहे सुंदर मी होणार या नाटकाच्या सेटवरती. हे आहेत आमच्या सर्वांचे लाडके अमोल बावडेकर. म्हणजे ह्या नाटकामध्ये सुरेश ही भूमिका करणार आहे आणि त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या भूमिकेत पण सुरेश सूर हे आहेतच. क्या बात आहे. मी करते आहे बेबी राजे ही भूमिका. नाटकाविषयी पात्राविषयी काय सांगशील? या नाटकात माझं कॅरेक्टर सुरेश आहे, जो लहानपणापासून एकटा वाढल्यामुळे थोडा इंट्रोवर्ट आहे आणि दीदी राजेंच्या बोलण्यानंतर ह्या वातावरणात आल्यानंतर तो एवढा खुलतो की नंतर तो गायला लागतो सगळ्यांसमोर. सो हे दोन चेंज ओव्हर या नाटकात मला करायला मिळतात आणि पुलंचं नाटक आहे, करायला मिळतं, बाकीची गोष्ट आहे. मी आता तेच म्हटलं, मला असं वाटतं मी अजून त्याच एक्साइटमेंटमध्ये आहे की तू विचार कर ना, पुलं कधीतरी बसले असतील त्यांच्या घरी आणि पेनानी कागदावर त्यांनी हे शब्द लिहिलेले असतील आणि ते शब्द आपण आत्ता बोलतोय. ही का भाग्याची गोष्ट आहे, अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. मला असं बेबी राजे हे पात्र सुद्धा मला असं वाटतं की आज सुद्धा अनेक मुलींना त्यांना जे हवंय ते अचीव करण्यासाठी त्यांच्या व्यवस्थेतून कुठेतरी एक बंड पुकारावाच लागतो. एक्झॅक्टली. त्यामुळे हे पात्र कधी लिहिलंय पुलंनी, पण ते आजही तितकंच रेलेव्हंट आहे. ही 58 सालात 58 बघ ना रे, मला एवढं फॉरवर्ड एखाद्या मुलीने असणं, हे सुचणं, हे सुचणंच, ही विजन असणंच इतकी मोठी गोष्ट आहे. पण तरी सुद्धा मी आत्ता बोलत होते की तेव्हाची मुलगी साडीत फिरणं आणि मी आता शर्ट पॅन्ट घालून माझी जी बॉडी लँग्वेज झाली आहे त्यात साडीत फिरणं, यात किती फरक आहे. तू पण, कारण आपलं बोलणं झालं होतं याविषयी की साडी नेसून तू अख्खी मालिका केली आहेस एक तशी. त्यामुळे तर मला असं वाटतं ते शोधायला मला फार मजा आली, जसं मी तुला म्हणत होते. पण हे खरंच आहे की कुठल्याही कलाकाराला ऑलवेज नवीन भूमिका मिळाल्यानंतर ती शोधेपर्यंत तो जो प्रवास असतो. रिहर्सल म्हणून आम्हाला जास्त आवडतात, परफॉर्म करायला रिहर्सलला ह्यासाठी आवडतात कारण ती वाट शोधणं हा जो प्रकार आहे हा त्यात मिळतो. म्हणजे पुलंच्या एका नाटकामध्ये अजून पुलंनीच असं लिहिलंय की शिकार करण्यामध्ये मजा नाहीये तेवढी शिकार शोधण्यामध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. तसंच आहे ते, कॅरेक्टर शोधायला जी मजा येते ती खरी मजा आहे. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आणि आमच्या ह्या आत्ताच्या गप्पांमधनं तुम्हाला कळलंच असेल की आमचं नातं रिहर्सलमध्ये कसं होतं, आम्ही किती मजा मस्ती धमाल केली. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जरूर या आमचं नाटक बघायला. सुंदर मी होणार.